नाही, शिक्षणच भेटते. शिक्षणापासून काय प्रॉब्लेम आहे? आणि मलाही त्याचा फायदा झाला, माझ्या वडिलांना त्याचा फायदा नसता झाला तर मी कुठं अमेरिकेला गेलो असतो, मी आजही ढोरं वळत बसलो असतो. तुमचे आई वडील म्हणत होते की तुम्ही भारतात येऊ नका, तुम्ही तिथूनही भारतामध्ये यायचं ठरवलं होतं, भारतात आलात. हे धाडस कुठून आलं? महाराष्ट्राला हे ऐकायचं की हे धाडस कुठून आलं, तुम्ही तिथून इथपर्यंत आलात? सर, मला वाईट खूप वाटलं होतं. मी अमेरिकेला गेलो इंडियन पासपोर्टवर. मला तिथं जो कोणी अमेरिकन व्हाईट माणूस बघल तो मला काय समजणार आहे? हा भारतीय आहे, आपला स्किन टोन ब्राऊन आहे, ते लगेच समजून घेता हा भारतीय आहे. मला तिथं भारतीय म्हणून ओळखल्या जात होतं. मी जिथे जिथं जात होतो मला इंडियन म्हणून ओळखल्या जात होतं. आणि तिथं माझ्याच देशाची सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते. आमचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं. काय सांगून बॅन करण्यात आलं? नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. तो तुमच्या देशातला एक युवक परदेशात शिकायला चालला इंडियन पासपोर्टवर, तुम्ही त्याला विदेशात असताना म्हणताय हा नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. काय वाटेल मला? माझ्या सरकारने तर माझ्यासोबत उभा राहिलं पाहिजे जेव्हा मी विदेशात आहे. माझी सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणतीये. ज्या लोकांचं काम होतं मला प्रोटेक्ट करणं, तेच लोक मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणतायत. तर मला ती गोष्ट अतिशय लागली माझ्या मनाला की मला कसं काय तुम्ही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणू शकतात? मी महाराष्ट्रात माझं सगळं शिक्षण झालेलं आहे, मी या देशात वाढलेलो आहे आणि मी जे काही बनलो ते या देशामुळे बनलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मी बनलेलो आहे. आणि मी महात्मा गांधीला मानणारा माणूस आहे, जवाहरलाल नेहरूला मानणारा माणूस आहे. मी देशात म्हणजे जेव्हाही आपल्या देशात 15 ऑगस्ट होतो तेव्हा आपण सगळे शाळेत जायचो तिरंगा घेऊन, तसा मीही जायचो. आजही जेव्हा 15 ऑगस्ट असतं, 26 जानेवारी असते, मी सकाळी सकाळी मा तुझे सलाम गाणं बघतो यार हे माणसं. आणि त्यामुळेच ते गाणं मी जंतर मंतरवर लावायचो, कारण की ते गाणं मला खूप आवडतं. आणि तुम्ही आपल्याच देशाच्या मुलाला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणताय जेव्हा तो विदेशात होता. त्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन झाला. ते तर मला टेररिस्टच बोलले असते ना सरळ. अमेरिकेत नाहीतरी तेच असतं ना, जे लोक अमेरिकन नाही आहे किंवा एशियामधनं येतात त्यांना टेररिस्टमधूनच बघितलं जातं. पण आपल्याच देशाची सरकार मला तशी करत होती. तर मला वापस यायचं कारण हेच होतं. मला नव्हतं माहिती सर, खरं सांगायला गेलं ना. माझी बहिणी मला बोलली तू इंडियाला जाशील, कोणी येणार नाही तुझ्या समर्थनात, तुला वाटत असेल तू जाऊन मोठं आंदोलन करशील, मोठी मुवमेंट उभा करशील. म्हणलं पॉलिटिक्समध्ये काम केलं त्यामुळे मला माहिती असं काही होणार नाही आहे. मी थोडा डिल्युजनल नाही आहे. मला माहिती आहे मी जर वापस गेलो तर लोक येणार नाही. पण मला जाणं गरजेचं आहे, कारण की आज मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोललेले हे लोक. मला जायचं आहे वापस माझ्या देशात आणि मला सांगायचं की मी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही आहे. मी याच एक देशाचा नागरिक आहे, याच देशात मी वाढलेलो आहे. आता जेनझीचे जे व्हिडिओज होते, जी तरुण पिढी तुझ्या आंदोलनामध्ये खूप जास्त सक्रिय होती, अग्रेसिव्ह होती आणि बऱ्याच गोष्टी ती मोकळेपणाने बोलली. अगदी भाषा त्यांची खूप वेगळी होती. जी शिवीबद्दल विचारायचं नाही, शिव्या तर आहेतच, पण मोदींबद्दलही अनेक शब्द वापरले गेले. त्यावरच येतोय शिवांमधून तोच व्हिडिओ. पण आता असं आहे की आता हेच जेनझी मधले काही तरुण, काही तरुणी सोशल मीडियावर माफीचे सुद्धा व्हिडिओ ट्विट करतात. त्यांना पश्चाताप होतोय आंदोलनामध्ये सक्रिय होऊन ते जे काही बोलले त्याबद्दल काय वाटतं? रात्री 12 वाजता पोलीस त्यांच्या घरी जाणार असेल तर काय वाटेल त्यांना? चुकीच केली वाटेल ना. पोलीस जर जाऊन म्हणतील घरी जाऊन, मला फोन आलेले ज्या लोकांवर हे सगळं होतं ना, मला फोन करून सांगितले काल रात्री पोलीस आमच्या घरी आली, पोलिसांनी आम्हाला धमकावलं की जर तुम्ही याच्यानंतर परत असं काही केलं तर पुढच्या वेळेस तुम्ही अरेस्ट होसाल. कोणत्या 19-20 वर्षाच्या मुलाला त्याचं करिअर रिस्क करावं वाटेल? मी जर 19-20 वर्षाचा असतो मी तेच केलं असतं, कारण की माझ्या पुढं माझं सगळं करिअर होतं. आज 30 वर्षाचं झाल्यानंतर मला ती कुठं समज आली, हिंमत आली आहे की नाही गरज पडली तर जेलमध्ये जायला तयार आहे मी. पण ते 19-20 वर्षाची मुलं आहे. आणि तुम्ही विचारलं नाही पण मी त्या व्हिडिओकडे येतो जिथे एक मुलगी शिवीगाळ करते. मी शिवीगाळीचं समर्थन करत नाही, पण मला वाटतं शिवीगाळ हा अपराध नाही आहे. आता मी तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही हात वरती करून उत्तर द्यायचं. तुमच्या घरात कधी शिवीगाळ झाली आहे की नाही? झाली आहे? हात वरती करू शकता. माझ्या घरात झालेली मी सांगतोय, हात वरती करू शकता. झाली आहे सगळ्यांच्या घरात. शिवीगाळ हा क्रिमिनल ऑफेन्स आहे का? नाही का? कोणाला करतो म्हणजे? पंतप्रधान पद माणूसच आहे ना. माणूस वेगळा, पंतप्रधान पद संविधानिक. अमेरिकेमध्ये ट्रम्पबद्दल काय काय बोललं जातं ते तुम्ही वाचाय. ती अमेरिका आहे, हा भारत आहे. डेमोक्रेसी आहे ना दोन्हीकडं. नाही, तिथे डेमोक्रेसी वेगळी आहे, इथली डेमोक्रेसी वेगळी आहे. नाही, पण डेमोक्रेसीचं काय असतं? व्हॉट डज डेमोक्रेसीचा एसेन्स काय? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन.
त्याच्यात मी अगदी म्हणतो शिवी देणं क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे. जे ती बोलली त्याचं मी समर्थन करत नाही, पण त्याच्यामुळं तिच्यावर FIR केला पाहिजे का?